आज आपण न्यू ट्रिकने न्यू डिझाईनची हँडबॅग बनवणार आहोत। एक प्रिंटेड आणि एक प्लेन कपडा घेतलेला आहे। कपड्याला मी पेस्टिंग कॅनव्हास लावून घेतलेला, दोन्ही कपड्याला मी पेस्टिंग कॅनव्हास लावलेला आहे। तर हा जो प्लेन कपडा आहे तो ब्लाउज पीसचा आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 18 बाय 20 इंच याचं मेजरमेंट आहे। तर मी याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे। जर तुमच्याकडे ऑलरेडी असे छोटे तुकडे असतील त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात। तर याचं मेजरमेंट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। असे मी 10 पीस घेतलेले आहेत आणि प्लेन पीसचे सुद्धा मी पीस जे आहेत ते कट करून घेणार आहे। याचं पूर्ण मेजरमेंट जे आहे ते 14 बाय 19 इंच आहे। याचे सुद्धा मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। तर असे मी हे 8 पीस बनवलेले आहेत। 8 पीस मी यातून कट करून घेतलेले आहेत आणि याचं मेजरमेंट जे आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। किंवा तुमच्याकडे छोटे छोटे तुकडे असतील प्लेन कपड्याचे किंवा प्रिंटेड कपड्याचे ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। तर याचं जे मेजरमेंट आहे दोघांचे मेजरमेंट सेम आहे। तर 3.5 बाय 9 इंच याचं मेजरमेंट आहे। तर तुम्ही याची लांबी रुंदी वाढवू शकतात किंवा कमी जास्त करू शकतात। दोघांचे माप जे आहे ते सेम आहे। तर मी प्रिंटेड कपड्यावरती प्लेन कपडा असा ठेवलेला आहे, ते सरळ शिवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने शिवून आपल्याला इथे नखाने प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एक प्रिंटेड कपडा घ्यायचा आहे, तो प्लेन पीसवर असा ठेवायचा आहे आणि ते सरळ शिवून परत अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे। तर परत आपल्याला एक प्लेन पीस घ्यायचा आहे आणि परत आपल्याला असं एक शिवून घ्यायचं आहे साइडने। तर मी ते शिवून घेतलेला आहे असा एक पीस मी तयार केलेला आहे। तर इथे जे आहेत ते मी प्लेन पीस 4 जॉईन केलेले आहेत आणि जे प्रिंटेड आहेत ते मी 5 पीस याला जॉईन केलेले आहेत। तर अशा आपल्याला 2 पीस तयार करायचे आहेत। तर दुसरा सुद्धा पीस मी इथे बनवून घेतलेला आहे, जॉईन करून घेतलेले आहेत पीस। तर अशा आपल्याला प्रिंटेड जे आहेत ते आपल्याला 10 पीस लागतात आणि प्लेन जे आहेत ते 8 पीस लागतात। तर एकाला 4 लागतात आणि एकाला 4 असे 8 पीस आपल्याला इथे लागतात। त्यानंतर आपल्याला हा प्लेन पीस अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर दुसरा सुद्धा प्लेन पीस आपल्याला असा पकडायचा आहे, अशा पद्धतीने फोल्ड करून याचा सेंटर मार्क करायचा आहे। तर तिसरा सुद्धा पीस मी असाच पकडलेला आहे, फोल्ड केलेला आहे। जॉईंट एकावरती एक ठेवायचे आणि सेंटर असा मार्क करायचा। फक्त आपल्याला प्लेन पीसचा सेंटर असा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला खडूने सुद्धा मार्क करून दाखवते म्हणजे दिसेल। तर त्यानंतर हा जॉईंट जो आहे तो आपल्याला पकडायचा आहे असा आणि अशा पद्धतीने आपल्याला सेंटर वरती ठेवायचा आहे। दुसरा सुद्धा जॉईंट असा सेंटर वरती ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे आणि इथे शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा दुसरा सेंटर आपल्याला घ्यायचा आहे प्लेन पीसचा, तो सुद्धा असा जॉईंट जो आहे दोन्ही बाजूचे जॉईंट अशा पद्धतीने आपल्याला पकडायचे आहेत आणि असे सेंटर वरती ठेवायचे आहेत आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे आणि इथे शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरा सुद्धा सेंटर आपल्याला सेंटर वरती जे आहे ते इथे जॉईंट ठेवायचे आहेत असे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे पिनअप करून। आणि आपल्याला तिसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने सेंटर वरती दोन्ही बाजू ज्या आहेत त्या जॉईंट अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे पिनअप करून शिवून घ्यायचा आहे। तर असंच दुसऱ्या सुद्धा पीसला आपल्याला करायचं आहे आणि इथे सरळ मी शिवून घेणार आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे फोल्डिंग करून। त्यानंतर आपल्याला जे आहे इथे आपल्याला खाली सुद्धा आपल्याला प्लेट टाकायची आहे। तर प्लेट टाकण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा, जो प्रिंटेड कपडा आहे त्याला आपल्याला फोल्ड करायचा आहे। तर पहिला प्रिंटेड कपडा आपल्याला सोडून दिलेला आहे, त्यानंतर दुसरा घेतलेला आहे, तिसरा त्याचा सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे आणि इथे चौथ्याचा सुद्धा सेंटर मार्क करायचा आहे। दोन्ही जे शेवटचे जे प्रिंटेड कपडे आहेत ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि मधलेच 3 जे आहेत पीस ते घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेन पीसचा जॉईंट ठेवायचा आहे, दोन्ही बाजूंचा प्लेन पीसचा जॉईंट ठेवून आपल्याला इथे एक पिनअप करायचा आहे आणि इथे शिवून घ्यायचा आहे। तर फक्त आपल्याला इथे प्रिंटेड कपड्यावरतीच आपल्याला आता खाली अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे हे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे पिनअप करून। तर हे बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे। डिझाईन खूप छान अशी सुंदर अशी तयार होते। कपड्याचे फक्त छोटे छोटे तुकडे आपल्याला इथे लागतात। त्यानंतर तिसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे पिनअप करून शिवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ब्लाउज पीसचे उरलेले तुकडे असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। तर इथे आपण सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे शिवून घेतलेला आहे सरळ आणि असा एक पीस तयार झालेला आहे। तर असे जे आहेत ते मी दोन्ही पीस बनवून घेतलेले आहेत, दोन्ही साईडचे पीस मी बनवलेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स लावायचे आहेत। तर हँडलची जी रुंदी आहे ती आपल्याला 1 इंच घ्यायची आहे आणि लांबी जी आहे ती मी ते 26 इंच घेतलेली आहे। तुम्ही ते कमी जास्त ठेवू शकतात। आता हा शेवटचा जो पॉइंट आहे फोल्डिंगचा तिथे आपल्याला हा बेल्ट ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ मध्यभागी ठेवायचा आहे आणि ते शिवून घ्यायचं आहे सेंटरवरती बेल्ट ठेवून। शेवटचा जो आपण जे फोल्ड केलेला कपडा आहे तिथे आपल्याला बेल्ट ठेवायचा आणि ते शिवून घ्यायचं आहे।
त्यानंतर आपल्याला एवढी जी लांबी आहे याची तेवढाच आपल्याला कपडा घ्यायचा आहे। तर याची लांबी 15 इंच आहे, तर 15 इंच याची मी लांबी घेतलेली आहे। रुंदी जी आहे ती मी 4 इंच कपड्याची घेतलेली। याला सुद्धा मी पेस्टिंग कॅनव्हास लावलेला आहे। तो कपड्यावरती असं ठेवायचा आहे आणि सरळ बाजू एकावरती एक ठेवून सरळ शिवून घ्यायचं आणि त्यानंतर असं फोल्ड करायचं आणि ते टॉप स्टिच करायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं। त्यानंतर हँडलवरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही हँडलवरती आणि आपल्याला इथे असं चौकोनी शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे चौकोनी। त्यानंतर आपल्याला दुसरा सुद्धा पीस सेम ह्याच पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे। दोन्ही भाग मी इथे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे। तर अस्तर जे आहे ते 2 आहेत, एकावरती एक ठेवलेले आहेत। तर याची जी रुंदी आहे ती 16 इंच आहे आणि उंची जी आहे ती 12 इंच आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक अर्धा इंचावरती मार्किंग करायचं दोन्ही बाजूंनी। ज्या साइडने 18 इंच आहे त्या साइडने दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि असं तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। जेवढा आपला पीस तयार झालेला आहे हँडल लावलेला तेवढ्या पीसचा आपल्याला हा अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी अर्धा इंच मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे चेन लागणार आहे। तर चेनची लांबी आहे ते मी इथं 15 इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने चेनची सरळ बाजू कपड्यावरती ठेवून वरती अस्तर ठेवायचं आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे सरळ। त्यानंतर अस्तर असं पाठीमागे टाकायचं आहे कपड्याच्या आणि इथे टॉप स्टिच करायचं आहे चेनीला। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे बनवलेला आपण आणि तो चेनीवरती ठेवायचा आहे सरळ चेनीवरती आणि त्यानंतर आपल्याला अस्तरचा जो भाग उलटा घ्यायचा आहे परत फोल्ड करायचा आणि त्यानंतर चेनीचा भाग त्यावरती ठेवून आपल्याला इथे सरळ पिनअप करून घ्यायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे सुद्धा शिवून घेतलेला आहे। कुठे रफ एजेस दिसणार नाही तशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत। इथे आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक रनर लागणार आहे। तर चेनमध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे। तुमच्याकडे तुम्ही 2 रनर टाकले तरी चालेल। कोणतीही एक बाजू चेनची आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे। तर मी यामध्ये एक रनर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर हे जे अस्तरचा भाग जो आहे तो आपल्याला एका साईडला घ्यायचा आहे आणि समोरचा भाग आपल्याला एका साईडला एकावरती एक ठेवायचा आहे आणि आपला जेवढा हात असेल तेवढा असा हात ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी मार्किंग करून एवढा भाग ओपन ठेवायचा आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि मार्किंग केलेला भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे इथे आणि साईडने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। इथपर्यंत मध्ये शिवायचं नाहीये। आता इथे मी जेवढं मार्किंग केलेलं होतं तेवढा भाग ओपन ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा जो चेन आहे ती आपल्याला इथे कट करायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे बेस तयार करायचा आहे। तर बेस तयार करण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं। फोल्ड असा जो कोपरा आहे तो आपल्याला असा कॉर्नर जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे। इथे पिनअप करायचा आहे फोल्ड करून आणि त्यानंतर आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि तिरकस अशी सरळ मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। कॉर्नरपासून फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला 2.5 इंचावरती सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपला बेस तयार होईल। त्यानंतर इथं ह्या पीसला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती असं कोपऱ्यापासून कॉर्नरपासून मार्किंग करायची आहे आणि इथे असं सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा पिनअप करून मी शिवून घेणार। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। पिनअप करून घ्यायचं, मार्किंग करायचं आहे 2.5 इंचावरती आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपले बेस जे आहे ते तयार होते। तर चारही बाजूंनी जे आहे ते मी शिवून घेतलेला आहे आणि आपला बेस तयार झालेला आहे। त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। चारही जे कॉर्नर आहेत ते आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि जिथून ओपन भाग आहे तिथून आपल्याला कपडा बाहेर काढायचा आहे। तर चेन अशी ओपन करायची, चेन दिसते ना तुम्हाला, ती ओपन करायची आणि ओपन करून आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा। चेन बंद असते तर ती ओपन करायची आणि मग आतून कपडा बाहेर काढायचा। त्यानंतर जो ओपन भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे। आज तर आतमध्ये टाकायचं आहे आणि आपली सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे। बनवायला खूप सोपी आहे, दिसायला जरी अवघड दिसते पण बनवायला खूप सोपी आहे
आणि तुम्ही ही बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल आणि दिसायलाही सुंदर दिसते आणि तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। त्यानंतर याची लांबी 10 इंच तयार झालेली आहे, रुंदी जी आहे ती 14 इंच तयार झालेली आहे। बनवायला इझी आहे, सोपी आहे। तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघितला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।